मी कीर्तनकार झालो। शेवटची 2 मिनिटं घेऊ का? कीर्तनकार झालो फक्त बापामुळे कीर्तनकार झालो मी। लोकांना भारी वाटाव, माझ्यामुळे माझ्या बापाला भारी वाटतंय, याच्यासाठी या क्षेत्रात आहे आपण। आणि तुम्हा सगळ्यांना सांगणे पोरो, सगळ्यांना, ह्या तरुण पोरांना, जगाला काय वाटतंय त्याचा विचार सोडा, आपल्या बापाला आपल्यामुळे भारी वाटतंय ना, त्याच्यासाठी जगायला सुरुवात करा, दुसरं काही लागेल। बाप आहे तर सगळे। माझे वडील दुसऱ्याच्या शेतात सालानं कामाला होते, तिथे एकदा एक महाराज आले कुलकर्णी, आणि त्या महाराजाचे पाय धुवायला माझ्या बापानं पाणी काढून दिलं। माझा बाप मला घरी येऊन म्हणतो, बाळा तुला काय व्हायचंय? मी म्हणून मला इंजिनियर व्हायचं, मी पॉलिटेक्निक साईड तिकडे जाणार होतो। वडील म्हणले नाही 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 नाही, तुला काय व्हायचंय ते होय, माझं काही म्हणणं नाही, काय तुला शिकायचंय ते शिक, पण माझी इच्छा आहे तू महाराज होय। आणि माझ्या खानदानातला मी पहिला महाराज आहे। आपला बाप म्हणला त्या दिवशी आपली परंपरा सुरू झाली, बाप म्हणला त्या दिवशी। आणि मी उन्हाळ्याच्या सुट्ट्यातला महाराज आहे, महाराज जाहीर सांगतो मी। उन्हाळ्याच्या सुट्ट्यातला म्हणजे इन समर व्हॅकेशन, माझे सगळे मित्र जायचे कुठं, चलती झाडे पाहूया आणि मामाच्या गावाला जाऊया। आमचं काही तसं नव्हतं। मग आम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यात कट्ट्यावर बसून शिट्ट्या मारत आयुष्याची थट्टा करण्यापेक्षा कीर्तनाचा फेटा बांधणार हा पोट्टा महाराष्ट्रभर कीर्तन करत बाप म्हणला। झी टॉकीजला वेगवेगळी कीर्तन सोपान दादांसोबत या सगळ्या मंडळींसोबत झाली। दादा माझे कुलकर्णी बुवा, माझं झी टॉकीजला पहिलं कीर्तन लागलं, आणि पहिलं कीर्तन लागलं तेव्हा अख्ख्या गावात आनंद होता, गावात अख्ख्या। माझ्या बापाला इतका आनंद होता ना, गावातल्या चौकात माझ्या मित्रांनी बॅनर लावलं होतं, आणि ते बॅनर माझ्या बापाला कळलं, बॅनर लावले चौकात। माझ्या घरापासून त्या चौकाचं अंतर 1 किलोमीटरचं आहे। माझे वडील चालत चालत बस स्टँडला आले, बॅनरच्या समोर उभे राहिले। माझ्या बापाचा एक मित्र म्हणतो, काय बघताय? आणि माझ्या वडिलाच्या डोळ्यात पाणी, आणि बाप म्हणतो, शब्दांची गरज नसते, बॅनरवर येते माझं पोरग। अख्ख्या गावात बापानं माझा प्रचार केला। कोणता? बाप म्हणला टीव्ही लावा, पोरग टीव्हीवर आलंय। 10 वर्षापूर्वी घरात टीव्ही नव्हतं, घरच नव्हतं, टीव्ही तर लय लांबली, पोरग टीव्हीवर येलं। बापाला आनंदी आनंद, बाप गावभर फिरला। संध्याकाळी 6 वाजता एपिसोड लागणार होता। वडील आले, वडील सोप्यावर बसले, एपिसोड सुरू झाला। दादा प्रामाणिकपणे सांगतो, आणि सांगण्याचं कारण शेवटी सांगतो। जशी माझी एंट्री झाली, माझ्या वडिलांनी माझ्याकडे पाहिलं, वडिलांचे डोळे भरभरून आले। माझ्या वडिलाला वाचता येत नाही, आईला वाचता येत नाही। माझ्या छातीवर अशी नावाची पट्टी आली ना, माझे वडील माझ्या आईकडे बघून म्हणले, पोराचं नाव टीव्हीवर आलो। आणि माझी आई म्हणते, गप्पा मला दिसेना का? वाचता तर दोघाला येत नाही। वडील उठले, टीव्हीच्या जवळ गेले, गळ्यातला रुमाल काढला, माझ्या वडिलांनी टीव्ही पुसला, टीव्हीला हळद कुंकू लावलं। मी माझ्या बापाला नंतर कीर्तन झाल्याच्या नंतर विचारलं, पप्पा टीव्ही नवा नाही, दसरा नाही, दिवाळी नाही, लक्ष्मी पूजन नाही, मग तुम्ही टीव्हीला हळद कुंकू का लावलं? माझ्या बापाने एकच वाक्य सांगितलं, बाप म्हणला, येड्या, ह्या डबड्यात आतापर्यंत दुसरे हिरो बघितले, आज माझा हिरो डबड्यात गेला, म्हणून डबड्याला हळद कुंकू। हे सांगण्याचं एकच कारण आहे भावांनो, मी माझ्या बापासाठी त्या दिवशी डायरीत एक वाक्य लिहिलंय की माझ्या बापासाठी जर मी हिरो असेल ना, तर मी मरेपर्यंत माझ्या आयुष्याचा हिरो माझा बाप असला पाहिजे। बापाला हिरो, बापाला मूर्ख लोक हिरोला बाप म्हणाले। रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्या कॅप्टन झाला, हे डोकं आपटून गेले, आणि हिनं रोहित शर्माचा फोटो ठेवून खाली लिहिलंय, बाप तो बाप असतोय। मागच्या वेळी धोनी खेळता खेळता आऊट झाला, हिनं स्टेटस ठेवलंय, टायगर आता थकलाय। अरे टायगर थकलाय तर त्याला पिंजऱ्यात बंद कर। त्यानं दुसरा मॅच जिंकला, ह्यानं तिसरं स्टेटस ठेवलं, टायगर अभी जिंदा है मेरे दोस्त। ह्यानं 5वं स्टेटस ठेवलं, वर धोनीचा फोटो, खाली डायलॉग लिहिलाय, बाप तो बाप असतोय। अरे मी त्याला मेसेज केला, माझ्या मित्राला म्हणला, अरे गड्या, तुझ्या पप्पाचं नाव महेंद्र आहे का? तुमचं आडनाव धोनी? तो म्हणला, का? धोनीने 6 मारला, विराटनं 6 मारला, आनंदी होतो। वा 100% वा, 6 मारतो धोनी, गालात हसते साक्षी वहिनी, फटाकडे इथं कधी ऐकणार, कधी जाणार तिच्यापर्यंत? ऐका ना, धोनीने किती धावा काढल्या सोडा, आपल्या बापानं आपल्यासाठी किती धाव केली, एकदा विचार करा। आयुष्यात तुम्ही सुखी व्हाल। आपण मला बोलवलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करत असताना कीर्तन रूपी सेवेकरिता खरं तर सुंदर अशी साथ या सगळ्या दिग्गज मंडळींनी दिली। वा वा वा, श्री हरिभक्ती परायण कार्तिक महाराज जाधव, एकदा जोरदार टाळ्या दादांसाठी वाजवा। श्री हरिभक्ती परायण सुदर्शन महाराज गोड, या नंतरच्या टाळ्या युट्यूब वाल्यासाठी वाजवा। कोणतं चॅनल आहे दादा? स्वरज्ञानी। वा वा, काय गोड नाव आहे। युट्यूबला व्हिडिओ टाका, बिंदास टाका। आणि गजर हरिनामाचा, गजर माऊलीचा, वा वा, टाका टाका व्हिडिओ टाका, टायटल चांगलं द्या, टाका टाका टायटल चांगलं। एकानं माझ्या व्हिडिओला टायटल दिलं, हसून हसून लोक गेले कोमात। आपल्याला लोक कोमात नाही घालायचे, कोमात गेलेले बाहेर काढायचे।
यांच्यामुळं फार महाराज यांच्यामुळं ना बऱ्याच गोष्टी समाजापर्यंत पोहोचल्या. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. क्या बात आहे. यानंतर विशेष टाळ्या मला अपेक्षित आहेत आपल्याकडून श्री संत ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था श्री हरिभक्ती परायण अमोल महाराज जाधव. जोरात. एवढी गोड लेकरं काय नाचायले. रेमो डिसूजाला सुद्धा असं नाचता येत नाही. इतकं गोड डान्स यांचा. इतकं गोड डान्स म्हणलो मी मुद्दा म्हणून, कारण इथं नाचणं काही साधी गोष्ट नाही. जसा ताल आहे तसं नाचावं लागतं. गोड लेकरं, सोबदार, विनेकरी सगळ्यांच्या चरणावर सेवा समर्पित करत असताना काही चुकलं असेल तर माफ करा. खरं बोलल्यामुळे कोणाला वाईट वाटलं असेल तर वाटू द्या. खरं बोललंच पाहिजे. खरं बोललं की माणसाला वाईट वाटतंच. खरं बोलावं की बरं बोलावं हा प्रश्न आहे. पण तुम्हाला बरं वाटावं म्हणून मी बरं बोलणार नाही, तुमचं चांगलं व्हावं म्हणून खरं बोलणार, हा माझा विचार आहे. आपण मला बोलवलं, आपले आभार. शेवटचं भजन सगळ्यांनी करायचं. तुमचे 5-10 मिनिटं जास्त झाले त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि दिलगिरी जर तुम्हाला व्यक्त करायची नसेल तर ओव्हर टाइम पण मी घेतो, काही अडचण, कारण बरोबर मी वेळेमध्ये आलो होतो. शेवटचं भजन. फ्रेश बसा. संपलं एकदाच. आता काय निवांत जायचं. ए साऊंडवाले सकाळी काकड्याला वरचे भोंगे बंद कर. बंद आता उद्या सकाळी काकडा. चला शेवटचं भजन सगळ्यांनी करायचं. ज्याला हात आहे त्याने टाळी वाजवायची, ज्याला जीभ आहे त्याने भजन करायचं. हात असून टाळी वाजवणार नाही, त्याच्या हातावरून वार जाईल. आणि जीभ असून भजन करणार नाही, दाताखाली जीभ येऊन 2 तुकडे होतील. कुठला आहे? तातोला बुदलू तालुता लातल दाव तालुता निफाल दिल्ला नातीत 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 दिल्ला. असं जर होऊ द्यायचं नसेल तर ज्याला जीभ आहे, ज्याला हात आहे, त्यानं प्रेम पूर्वांत करणातून हरी 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम रामकृष्णी कथा दिंडी ध्वजा शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माध्यम जगत व्यापिनी विना पुस्तक धारिणी भयदाम चंडांधकार हस्ते स्फाटिक मालिकं वदतिं पद्मासने संस्थितां वंदे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां नमशारदी. जयांची केली या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेनो बोलतो वैष्णाती भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेला लाधलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा. यावरी न करावा उभीर. तुकाराम तुकाराम नाम घेता कापियो. धन्य तुकोबा समर्थो जिने केला हा पुरुषार्थ. मस्तक हे पायावरी पायावरी मस्तक हे पायावरी पायावरी. पायावर
मस्तक हे पायावर क्या बात है, टाळ्या वाजवायला जोरात वाह 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 क्या बात है। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, लक्षात ठेवा हे मस्तक कुठंतरी नतमस्तक व्हावं बरं, थोडा वाढवा। हे मस्तक कुठंतरी नतमस्तक व्हावं, जर हे कुठंच नतमस्तक नाही ना झालं तर कपाळ मोक्ष होण्याची शक्यता जास्त असते। आता कपाळ मोक्ष कळल नाही कळल टकुर फुटायची शक्यता जास्त असते। हा म्हणून हे जे की नाही हे लय ताट असून चालत नाही। नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, संतांनी सांगितलं नम्र व्हा, पण दुर्दैव समाजाचा समाज नम्र कमी नम्री जास्त झाला आहे का नाही, सगळे चालू आपण त्याच्यामध्ये। हे मस्तक कुठंतरी नतमस्तक व्हावं। काय झालं बाबा, अमोल बाबा माझा एक मित्र आहे, तो आता पुरातत्व खात्यामध्ये जॉईन झाला ऍज अ इंजिनियर म्हणून, तो आणि मी सोबत होतो आणि त्यानं पुरातत्व खात्यात जॉईन झाल्याच्या नंतर 2-3 महिन्यांना आमची भेट झाली। तो म्हणला दादा मी पुरातत्व खात्यात जॉईन झालोय। म्हणजे चांगली गोष्ट आहे रे। तो म्हणला मी ऍज अ इंजिनियर सगळीकडे फिरत असताना एक गोष्ट लक्षात आली। काय? तो म्हणला मी जुने हेमाडपंथी मंदिरं बघतोय, जुने काळ्या पाषाणातले हेमाडपंथी जुनी मंदिरं बरं का। म्हणलं मग? तो म्हणला त्या मंदिराच्या बाबतीत एक गोष्ट माझ्या निदर्शनास आली। कोणती? तर तो म्हणला त्या मंदिराचा कीर्तन मंडप मोठा आहे, त्या मंदिराचा भजन मंडप मोठा आहे, त्या मंदिराचा अगदी दर्शन मंडप सुद्धा मोठा आहे, पण मंदिराचा जो गाभारा आहे ना, ज्या गाभाऱ्यात देव आहे त्या गाभाऱ्याचा दरवाजा फार छोटा आहे। मी म्हणलं मग तुझी काय अडचण आहे? तो म्हणला मला असं वाटतंय ऍज अ इंजिनियर म्हणून, गाभाऱ्याचा जर दरवाजा मोठा केला असता तर लोक पटकन मध्ये गेले असते आणि पटकन दर्शन बाहेर करून म्हणजे दर्शन करून बाहेर आले असते। मध्ये जायलाच वेळ लागतो, बाहेर निघायलाच वेळ लागतो, त्याच्यामुळं फार दाटी होते रे, फार वेळ थांबावं लागतं। मी त्याला उत्तर दिलं होतं की बाबा रे, दर्शन मंडपातली दर्शन रांग, कीर्तन मंडपातली कीर्तन, सभा मंडपातल्या सभा आणि भजन मंडपातलं भजन, हे सगळं ज्याच्यासाठी आहे ना तो गाभाऱ्यात आहे। आणि तो गाभाऱ्यातला देव या हृदयातल्या गाभाऱ्यात यावा वाटत असेल ना तर माणसानं वाकावं लागतं, हे त्या काळच्या इंजिनियरनी सांगितलंय बरं का। म्हणून थोडस, म्हणून हे मस्तक नतमस्तक असावं। आता कुठं नतमस्तक असावं तर ते पायावर नतमस्तक असावं। आणि कोणाच्या पायावर असावं याला पण अनन्यसाधारण महत्व आहे, ऐका बरं का। कोणाच्या पाया पडावं याला पण काही किंमत आहे का नाही? इकडे बघा माझ्याकडे, मी पाया पडतो तुमच्यात, मी माझ्याकडे पहा। हा तिकडं काय व्हायचे ते होऊ द्या, तुम्ही माझ्याकडे पहा। काय सांगू लागलो मी? कीर्तन असं होतं मग की हा जमलं, वा माझा भाऊ म्हणला कीर्तन, असं पाहिजे जरा, ऐका बरं। मस्तक नतमस्तक व्हावं, कुठं नतमस्तक व्हावं तर पायावर व्हावं। आणि कोणाच्या पायावर व्हावं? एक वाक्य बोलतो ज्याला समजेल त्याला समजेल। एक पाया पडण्याचा मोसम झालाय, आता दुसरा येणार आहे बरं का। एक पाया पडायचा मोसम झालाय, कोण कोणाच्या कसं पाया पडत होता आपण बघितलं ना। आता पुढे पण कोण कसं कोणाच्या कशा पाया पडणार आहे याचाही काही नियम। माझ्या एक ओळखीचा सदग्रस्त आहे आणि तो एक ओळखीचा सदग्रस्त एकदा एका युवा नेत्याच्या पाया पडला महाराज, आणि मला ते राहवलं नाही, मला देखवलं नाही का, कारण युवा नेता त्यांच्या नातवाच्या वयाचा होता आणि ते पाया पडलं ना, मला राहवलं नाही म्हणून मी त्या व्यक्तीला विचारलं, का हो दादा तुमच्या नातवाच्या वयाचं पोरगा आहे आणि तरी तुम्ही त्याच्या पाया पडलात, कस काय पाया पडलात? ते सरळ मला बोलून गेलं, काही नाही महाराज 4-5 बिला अडकलेत। काय अडकलेत? 4-5 बिला अडकलेत, त्याच्यामुळं तेवढं आम्हाला साहेब गाडीतून उतरले तेवढं आम्हाला करणंच आहे। ऐका ना, त्याच्या पाया पडल्यामुळे तुम्हाला या भौतिक जीवनातले बिल निघतील, पण या इहलोकातलं बिल जर तुम्हाला पारित करायचं असेल ना तर तुम्हाला संतांच्याच पाया पडावं लागेल, ही गोष्ट लक्षात ठेवा। त्यांच्या पाया पडण्याशिवाय पर्याय नाही। मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। बाबा ऐका बरं, हे मस्तक नतमस्तक आहे, पायावर नतमस्तक आहे, संतांच्या पायावर आहे, पण याच्यातला एक शब्द माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे, वारकरी संतांच्या। कारण वर्तमानामध्ये संत नावाच्या उपाधीवर लई पीक आले, माफ करा मला, पीक नाही तण आलंय, तण। आणि आपण सगळे शेतकरी आहेत, बरोबर आहे का नाही? त्यातल्या त्यात तुम्ही पाणीदार शेतकरी आहे, जिकडं बगल तिकडं हिरवं, आणि मी दुष्काळी भागातला भूमिहीन शेतकरी आहे। दुष्काळ हा पुरा थोडा कमी करा, दुष्काळी भागातला भूमिहीन शेतकरी, आपण सगळे शेतकरी आहे। शेतामध्ये पीक बी असतं
आणि तण बी असतं, पण शेतकरी काढतो काय? हा, सोयाबीन पीक तण का? कारण संतांनी त्या काळात लिहून ठेवले काय? निवडावे तण, शेती करावी जतन. जर शेती जतन करायची असेल तर तण निवडावं लागेल. वर्तमानामध्ये संत नावाच्या उपाधीवर लई तण आल्यावर, आणि तण हे पिकाला मारक असतं. तण पिकाला उबदार येऊ देत नाही, म्हणून ते फवारावं लागतं, खुरपावं लागतं, कोळपावं लागतं, काढावं लागतं. तण नाही काढलं ते पीक उबदार येऊ देत नाही. तसं वर्तमानामध्ये संत नावाच्या उपाधीवर लई तण आले. आता माझ्याकडे वेळ नाही, पण तरी धावत्या वेगात 2-3 सांगतो. एवढे मार्केटमध्ये संत आलेत महाराज. माग एक संत आलता, तुम्ही सोशल मीडियावर बघितलं असेल, विदर्भातला होतो बाबा. हा, तो बाबा ना तव्यावर बसून बिड्या फुकू लागला. फुकत होता का नाही? तव्यावर बसून बिड्या फुकू लागला आणि येडा समाज त्याच्या पाया पडू लागला आणि त्याला संत म्हणू लागला. नंतर एक दुसरा बाबा बघितला मी, ते पाण्यावर तरंगू लागला. आणि आता ह्या 15-20 दिवसापूर्वी मी एक बाबा बघितला, फॅन मध्ये बोट घालून फॅन थांबू लागला. आणि लोकांनी त्याचं नावच ठेवलंय पंखावाले बाबा. मला तर एक जण म्हणला मी फॅनवाल्या बाबाचा फॅन आहे. एक वाक्य बोलून जातो सज्जन हो, ऐका. तव्यावर बसून आणि फॅन मध्ये बोट घालून समाजामध्ये जो गरमी पैदा करतो ना, तो कधीच संत नसतो. स्वतःच्या आचरणातून जो समाजाला शीतलता प्रदान करतो ना, तो खरा संत असतो. त्या संतांच्या पायावर वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्च केलेल्या तमाम संतांच्या पायावर, मस्तक ही पायावर या वारकरी संतांच्या एरवी मी अभंग संतांना समर्पित करत असतो. पण आज मुद्दाम होऊन आपलं जे हे श्री क्षेत्र म्हणायला हरकत नाही, पाचोरे बुद्रुक, पाचोरे बुद्रुक, ह्या गावातले जे सज्जन लोक आहेत का नाही, त्यांच्या चरणावर मी अभंग समर्पित करतो. त्याचं कारण असं आहे, जेव्हा विठोबा रुक्माई झाली, मी मंडपात आलो का नाही महाराज, जसा मी मंडपात आलो, आमचं हे वरचं मंडळ सोडता आणि समोर 4-5 लोक सोडता, मंडपात कुणीच नव्हतं. होतं का कुणी? आणि मला आलतं टेन्शन, मला आलतं टेन्शन की आता होतंय कसं, होतंय कसं. पण मी म्हणलं काही हरकत नाही महाराज, नाराज होत जाऊ नका. तुम्ही काय इथून आले 400 किलोमीटरहून, लोकांना लांबून यायचं असते. तुम्ही इथून आले महाराज 400 किलोमीटर, लोकांना लई लांबून यायचं असते, म्हणून लोकांना वेळ लागतो, आहे का नाही. इथं मंडपात आलो, कुणीच दिसेना महाराज. लोकांना सवय लागली हो दादा, आजचा तर दुसरा दिवस आहे. लोकांना अशी सवय लागली ना, घरी बसून कान असा बाहेर काढतात. आता शिकत त्या बाळू कुलकर्णीची रूपावळी आहे. काय म्हणते? आता शिक भजण्याची रूपावळी आहे. मग आणखीन लई टाइम आहे, आणखीन महाराज येईल, महाराज येईना घेईल, थोडे वेळ येना घेईल. म्हणजे त्याचं रामकृष्ण हरी होईल, रूप पाहता लोचनी होईल, कीर्तनाचा अभंग होईल, मग चाल होईल, मग नमन होईल, मग महाराज प्रस्तावना करील, मग बोलल, मग आपलं निवांत जायचं. काही गडबड नाही. हाच तर मोठा घोटाळा आहे, हाच तर मोठा घोटाळा आहे. आपण जिथं जायचं तिथं लवकर जात नाही, जिथं नाही जायचं ना. आणि तसं म्हणलं तर उशिरा येणारे लोक मला आवडतात बरं. सगळ्यात उशिरा येणारी माणसं ही गावातली सगळ्यात हुशार माणसं असतात. तुम्ही म्हणाल कस काय? तुमच्या गावाला बाजार कुठला आहे? लासलगाव. किती किलोमीटर आहे? 5. कधी असते बाजार? रविवार. तुमच्या गावातला जर हुशार माणूस ओळखायचा असेल तर 5च्या नंतर जे पिशवी घेऊन बाजारला जाते ते सगळ्यात हुशार, सगळ्यात हुशार. 5च्या नंतर जे बाजारला निघते, एकतर 5:30ला निघालो होतो. मी म्हणलं कस काय? ते म्हणला काय नाही, शेतकरी गडबडीत असते, मागल त्या भावात देतोय, फायदा आपला, याला हुशारी म्हणतात महाराज. पण ही संसारात हुशारी चालेल, पण संप्रदायात तसं नाही चालेल. इकडे येण्याची घाई करा, माझी भाषा नाही. संत समागमे धरून करावी तातडी परमारती, करावी तातडी परमारती, करावी तातडी परमारती. संत समागमे धरावे आवड, करावे तातडे परमार्थाचे, करावे तातडे परमार्थ, करावे तातडे परमार्थ.
संत समागमी धरावी किंवा धरोनी आवडी करावी तातडी परमार्थाची. संतांचा समागम धरा आणि इकडे येण्याची काय करा, घाई करा. संतांनी ती केली. तुका मने तातड करू पाय धरू बळकोट जीव देईन हा बळी करीन होळी संसाराची. येण्याची घाई. लोकांचं उलट इकडे येण्यासाठी घाई करतात आणि 11 वाजले जाण्यासाठी घाई करतात. लय अवघड आहे. इकडे येण्यासाठी उशीर करतात पण जाण्याची लय घाई. आणि संतांनी काय सांगितलंय, रामकृष्ण हरी. प्रामाणिकपणे रामकृष्ण हरी घातलं. जाऊ द्या. इकडे बघा, इकडे बघा. माझा आवाज जास्त आहे माझ्याकडे बघा. आणि माझ्यासमोर माईक आहे आणि तुमच्या समोर साऊंड आहे. तुम्ही इकडे पहा माझ्याकडे. तरी सुद्धा जे नाही ऐकायचं तेच ऐकू. त्याला काय म्हणतात, माणूस असो. ऐका, घाई केली पाहिजे. संतांनी घाई केली म्हणून ऐका. इकडे येण्याची घाई करा. एकदा इकडे आली ना, तुका मने निवांत राही पाहिले पाहि परतोनी आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक. पहिली गोष्ट. आणि इकडे बघा, आता मी हा अभंग तुमच्या चरणावर का समर्पित केला. जरा फ्रेश बसा बरं. फ्रेश बसा जरा. जाऊ दे तिकडे बघा माझ्याकडे. फ्रेश बसा. तुम्हाला काय टेन्शन आहे का? एक सोडून दुसरं काय टेन्शन आहे का तुम्हाला? मग फ्रेश बसा. लोक असे मला कीर्तनात फ्रेश लागते. आणि तुम्हाला जर काही टेन्शन असलं तर मला सांगा, मी जाता जाता वाढवितो. आता मला टेन्शन आले, तुम्ही तिकडे बघा लाव त्याच. विठ्ठल फ्रेश बसा. आता झालं. आता झालं का तुमच्या मनासारखं? हा, आता माझ्या मनासारखं झालं. फ्रेश बसा. मला लोक कीर्तनात फ्रेश लागतात ना. नाही तर लोक कीर्तनात असे बसतात जसं काय आता 11 वाजता येऊन मलाच फुकायचे मैताला गेले. तसं कीर्तनात बसत जाऊ ना. माझा स्वभाव लय असा. इतक्या लांबून आलोय महाराज. सकाळी इंदापूर तालुक्यामध्ये काल्याचं कीर्तन होतं, तो करून इथपर्यंत आलोय. आणि लोक असे फ्रेश असले ना, मग बोलायला आनंद होतो. एवढा आलेला सगळा भागशील, एवढे चांगले कलाकार आहेत महाराज. क्या बात आहे. एवढी सुंदर साऊंड सिस्टीम आहे, एवढी सगळी साथ आहे. आता फक्त तुमचा प्रतिसाद पाहिजे, बाकी काही नाही. फ्रेश बसायचं. फ्रेश. आणि हल्ली खरं सांगू का, हल्ली मसन वाट्यात सुद्धा लोक सिरियस बसणार. आपण कीर्तनात का बसा. 2 महिन्यापूर्वी माझ्या मित्राचा चुलता वारला. मी मातीला गेलो, त्याने मला राम राम घातला. आम्ही एकमेकाला राम राम घातला. असं बसलो, एक माणूस आला. लय वाईट झालं महाराज, लय वाईट झालं. मी म्हणले घरातला का काय? लय वाईट झालं. म्हणलं हो, आता आपण काय करणार? असं व्हायला नव्हतं पाहिजे. म्हणलं आता आले देवाजीच्या मना, आपण काय करणार? 2च वाक्य तेवढं बोललं ते मला. आणि तिसऱ्यांदा लगेच म्हणलं, महाराज कुठं पोरगी असली तर बघावं, यंदा पोराचं करायचंय. आता इकडे पद्धत आहे का नाही माहित नाही, पण ते काही भागात पद्धत आहे. मसन वाट्यात भाषणाची पद्धत आहे का इकडं? डेंजर कार्यक्रम आहे तो. बरं, ते गावातल्यानं बोलू जा. आपल्याला गावातल्यानं बोलण्याबद्दल प्रॉब्लेम आहे. म्हणजे बाहेर गावून येतात का नाही. आज या ठिकाणी आपल्या गावचं असं नाव असते यांचं दुःखद निधन झालेलं आहे. आता निधन दुःखदच असतं ना. का कुणी म्हणतं मारुतीच्या कृपेने गेले? शक्यच नाही ना महाराज. बरं, ते बोलणारं एवढं हुशार असते, त्याला नाव माहित नाही तरी त्याचा डायलॉग ठरलेला असते. त्यांचे माझे लय जिव्हाळ्याचे संबंध होते. अरे जिव्हाळ्याचे संबंध होते तर तुला नाव माहित कस काय नाही? सहज सांग बरं. आता दुसरं वाक्य. ते भाषण कुणी ऐकतंय का? मोकळं सांगा. कुणी ऐकतंय का भाषण? हे जे असं बोलतात कुणी ऐकते का? ज्यांच्या घरातला व्यक्ती गेला ते ऐकतात का? अहो, घरातले टेन्शन मध्ये असतात. आता वाटण्या कशा कर. आपलं तिरवीला महाराज कोणता बोलवायचा? जर जास्तच खरं झालं का? म्हणजे ते टेन्शन मध्ये तिरवीला कोणता महाराज आणायचा काय ह्याच्या टेन्शन मध्ये. बरं, पाहुणे रावळे ऐकतात का? पाहुणे रावळे लांब बसतात. महाराज आटप पटकन आटप. पुन्हा लासलगावला जाऊन कांदा मार्केटला जायचं. आटप. दया अवघड झालं. स्मशानात बोलणंय, स्मशानात ऐकणार आहे. स्मशानात कोणाच्या तरी संदर्भानं बोलायचंय. पण लक्षात ठेवा, स्मशानात बोलणार आहे, इथं बोलणार आहे. स्मशानात ऐकणार आहे, इथं ऐकणार आहे. स्मशानात कोणाच्या तरी संदर्भानं बोलायचंय, इथं कोणाच्या तरी संदर्भानं बोलायचंय. पण स्मशानात ना बोलणाऱ्याला किंमत आहे, ना ऐकणाऱ्याला किंमत आहे, ना ज्याच्या संदर्भानं बोलायचंय त्याला किंमत आहे.
पण या जगाच्या पाठीवर एकमेव अशी जागा आहे जिथं बोलणाऱ्याला किंमत आहेच, पण त्याच्यापेक्षा जास्त ऐकणाऱ्याला किंमत आहे. ती जागा म्हणजे ही जागा आहे. लक्षात, इथं बोलणाऱ्याला किंमत आहे, इथं ऐकणाऱ्याला किंमत आहे. आणि जगाच्या पाठीवर देवापेक्षा किंमतवान दुसरं काय आहे हो? म्हणून जगातली सगळ्यात किंमतवान व्यक्ती इथं बसलेली आहे. म्हणून एकदम आनंदात बसा. आमच्या मराठवाड्यात एक पद्धत आहे दादा, आमच्या इथं रोज रोज रामायण होतं संध्याकाळी. रोज रामायण होतं मराठवाड्यात आमच्या. रोज एक जण वाचक असतो, एक जण सूचक असतो, आणि ते असं इतकं सुंदर सांगतात ना. आपल्या गावाकडले रामायणाचार्य असतात. या ठिकाणी असणार श्रीराम प्रभू वनामध्ये निघालेले आहेत. हे असते 5 वाक्यात 2 वाक्य असतात. या ठिकाणी असणार आणि श्रीराम प्रभू वनामध्ये प्रस्थान केलेलं आहे महाराज. मग ते काही ऐकायला जातात गावातली, काही 7-8 लोक असतात. महिला मंडळ जास्त असते रामायण ऐकायला. पण आमच्याकडलं महिला मंडळ आता रिकाम्या हातानं जायना, जाताना एवढं कापूस घेऊन जाते, येताना एवढ्या वाती करून घरी घेऊन येते. म्हणजे कामात काम राम नाही. एके दिवशी मी गेलो महाराज, इतकी कमाल वाटली मला. रामायणाच्या असे डोळे झाकून सांगू लागले, हनुमंतराय लंकेत गेलेले. हनुमंतरायांनी लंकेमध्ये सगळा धुमाकूळ घातलेला आहे, आणि हनुमंतरायाचा धुमाकूळ रावणाच्या कानावर आलेला या ठिकाणी असणार. असं एकदम भारी डोळे झाकून माझ्या डोळ्यासमोर रामायणच उभं राहील. आणि हनुमंतरायाची आणि रावणाची भेट झाली. रावणानं हनुमंतरायाच्या शेपटीला आग लावण्याचा विचार डोक्यात आणला, आणि शेपटीला चिंदक गुंडाळण्याचा कार्यक्रम सुरू झाला. आणि हनुमंतराय काय कच्च्या गुरुचे चेले नव्हते या ठिकाणी असणार. आणि हनुमंतरायांनी मग त्यांचा चमत्कार दाखवायला सुरुवात केली. हनुमंतरायाच्या शेपटीचा आकार वाढत चाललाय, वाढत चाललाय. रामायणाचार्य डोळे झाकून हे सांगायचे. आता त्याच्यात एक गंमत असते. शेपटीचा आकार वाढत चाललाय, वाढत चाललाय, वाढतच चाललाय. शेपटी काय कमी होईना, वाढायच काय शेपटी नाही. हनुमंतरायाला बसायला आसन दिलं नाही, हनुमंतरायांनी त्याच शेपटीचं आसन बसायला केलं. हा सगळा प्रकार पाहताना त्याच आमच्या रामायणामध्ये एक रिकामा पाट ठेवलेला असतो. त्या रिकाम्या पाटाला हळद कुंकू लावलं जातं. त्या रिकाम्या पाटावर अक्षदा फुलं अर्पण केले जातात. त्या पाटावर कोणी बसत नाही, त्या पाठाला कोणी बसत नाही, कोणाला बसू दिलं जात नाही. तुम्ही जर कधी ढोकबाबांच्या कथेत गेलात ना, तर उजव्या हाताला एक घोंगडी टाकलेली असते, त्याच्यावर कोणी बसत नाही, पण ती घोंगडी तिथं असते, तो पाठ तिथं असतो. लहानपणी गावातल्या रामायणाचार्यांना विचारलं, बाबा हा पाठ इथं ठेवलाय गड्या, मला बसू देत नाही, तुम्ही बसत नाही, मग हा पाठ ठेवला कशाला? आणि त्यांनी मला उत्तर दिलं, बाबा रे, जिथं रामायण होतं ना, तिथं साक्षात हनुमंतराय येऊन रामायण ऐकतात, ही रामायणाचार्यांची श्रद्धा आहे. ऐका सज्जन हो, रामायणातल्या गावात रामायण करणाऱ्या रामायणाचार्याची अशी श्रद्धा आहे की जिथं रामायण होतं तिथं हनुमंतराय येतात. तशी आम्हा वारकऱ्यांची श्रद्धा आहे, जिथं कीर्तन आहे ना तिथं साक्षात उभा माझे भक्त वाजवा. काय माहिती का, एखादं सुंदर प्रमाण म्हणलं, एखादा सुंदर मुखडा वाजवला, कानाला मनाला बरं वाटलं ना, मनातून टाळ्या वाजवायच्या. त्याचं एकमेव कारण आहे, तुमची टाळ्यांची दाद ही कलाकाराची जायदाद असते. जायदाद लक्षात ठेवा, कायम लक्षात ठेवा. म्हणून माझे भक्त गाती जेथे
नारदामी उभा ते रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचती तेथे असे देव उभा जैसी समचरणाची शोभा किंवा जेथ कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. या सगळ्या प्रमाणाचा अर्थ आहे. जिथं कीर्तन आहे तिथं कोण आहे? कोण आहे? महाराज आहे. कोण आहे? पांडुरंग आहे ना. मग जिथं पांडुरंग आहे तिथं आनंद आहे का दुःख आहे? आणि मग जिथं आनंद आहे तिथं चेहरा फ्रेश का पडलेला? म्हणून कीर्तनात फ्रेश बसायचं तिथून. आणि कीर्तनातच नाही, तुमच्या गावात पहिल्यांदा आलोय, एक महत्वाची गोष्ट सांगतो, कीर्तनातच नाही, एनी टाइम फ्रेश राहायचं. एनी टाइम. एवढं फिरतो महाराज आम्ही, एवढं सगळं, पण आम्हाला फ्रेश वाटतं. आणि आज तसं असावं, हा माहोल जुळून आलाय. नाही तर बऱ्याच गावात जावं पक्को असं कीर्तनकार माझ्यासारखा असा गुलाबाच्या फुलासारखा टवटवी. हसले का बरं? म्हणजे मी गुलाबासारखा नाही, मी टवटवी काळा गुलाब आहे. काय म्हणणे तुमचं? पक्वाजे कमळाचे फुलं दोन्ही कुण दोन उगवलेले, भजनी सगळे झेंडूचे फुलं एका दुरीत आणि झेंडूच्या हाराचं वैशिष्ट्य असतंय अख्खे फुलं सारखे असतात, मधले फुलं वेगळे असतात. महाराज गुलाबाच्या फुलासारखा, पक्वाच्या कमळाच्या फुलासारखा, भजनी झेंडूच्या फुलासारखे, आणि श्रोते सगळे सूर्य फुलं. काय करायचं? काय उपयोग आहे? परवा दिवशी एका गावात 2 तास बोललो, मला हुकी आली. म्हणलं बाबा बरोबर आहे का नाही? बाबा म्हणले मशीन घरी आज गडबडीत तसाच आलो मी. आलाच काय आला बाबा? तसं नाही, आनंदात बसायचं. आणि कीर्तनात सगळीकडे आनंद. मी तुमच्या गावात पहिल्यांदा आलोय. तुमच्या गावात कोण श्रीमंत आहे कोण गरीब आहे मला माहिती आहे का? हा, आता जाताना जे काही दक्षिणा दिली त्याच्यावर ठरल, हातावर अशी ती नाही. कोण श्रीमंत आहे कोण गरीब आहे आपल्याला माहित नाही, पण तुमच्या गावातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण माहिती का? रस्त्यानं चलत असताना ज्याला बघून समोरचा माणूस आनंदी होतो ना, तो गावातला नाही जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस. नाही तर आपण रस्त्याने चलत असताना आपल्याला बघून जर पोरं गाड्या दुसऱ्या गलीत पळवीत असतील तर आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आपला पण म्हणून आनंदात राहायचं, एकदम फ्रेश वातावरणामध्ये. चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आपलं हे एक श्री क्षेत्र म्हणायला हरकत नाही. पाचोरे बुद्रुक तालुका निफाड जिल्हा नाशिक या नगरीमध्ये होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेली आहे. खरं तर या कार्यक्रमाचा योग म्हणजे आपल्या गावचे जावाई आमचे परमस्नेही रवींद्रजी कांगणे सर यांच्या फोनच्या माध्यमातून ही सेवा माझ्या आली. त्यांनी संपर्क करून दिला. त्यांचे जे काही मित्रमंडळ आहे, त्यांचे काही नातेवाईक आहेत, त्यांच्याकडून हा संपर्क माझ्यापर्यंत आला आणि ही सेवा माझ्या वाट्याला आली. भगवंत जशी बुद्धी देतील तशी आपल्याला ही कीर्तनरूपी सेवा करायची आहे. पहिली विनंती केली मी फ्रेश बसायची, आणि दुसरी विनंती केली जेव्हा जेव्हा भगवंताचं भजन होईल, जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल नामचिंतन होईल, तेव्हा तेव्हा उर्वरित वेळेमध्ये हातानं टाळी आणि मुखानं नामचिंतन सगळ्यांनी करावं. त्याचं एकमेव कारण आहे, माझ्या तर कीर्तनात भजन करावंच लागतंय दादा. मी नेहमी सांगत असतो माझ्या कीर्तनात भजन का करावं, त्याचं एकमेव कारण आहे. माझा एक मित्र म्हणला, मला एका मित्रानं मला विचारलं, तो माझा मित्र म्हणला अविनाश, म्हणलं बोल, कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन का म्हणते? मी म्हणलं तुला काय वाटतंय? काही नाही म्हणला, कीर्तन करणाऱ्या महाराजाला जेव्हा काहीच सुचत नाही, कीर्तन करणाऱ्या महाराजाला पुढे काय बोलायचं सुचत नाही, तेव्हा ते महाराज विठ्ठल विठ्ठलचा गॅप घेते आणि त्याच्यामध्ये लोकांना सांगतो, डोक्यात साठवते मग लोकांना सांगते. मी त्याला म्हणलं बाबा रे, मी बिना विठ्ठल विठ्ठल म्हणता 2-3 तासाचं व्याख्यान पण देतो. व्याख्यानात कुठं विठ्ठल विठ्ठल आहे, पण कीर्तनात विठ्ठल विठ्ठल काय माहितीये का? त्याचं एकमेव कारण आहे. आतापर्यंत माझ्या कीर्तनामुळे कोणाचा उद्धार झाला नाही आणि आज पण कोणाचा होणार नाही. अवघडच झालो. सरळ म्हणले नाही, पण अज्ञानात सुख आहे. नकळतपणे दिलेल्या उत्तरात सत्यता असते महाराज. अज्ञानात सुख आहे. आणि लिहून घ्या, माझ्याच नाही जगातल्या कुठल्याच कीर्तनकाराच्या कीर्तनामुळे तुमचा उद्धार होईल याची 100% गॅरंटी नाही, पण कीर्तनात केलेल्या भजनामुळे तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही याची 200% गॅरंटी. म्हणून जेव्हा जेव्हा कलियुगी उद्धार हरिचा नामे, कलियुगी उद्धार हरिचा नामे, कलियुगी उद्धार हरिचा नामे, कलियुगी उद्धार. हल्ली कलियुगाच्या नावाने लोक बिल फाडतात महाराज. बिल फाडतात. कसे फाडतात माहिती का? स्वतः वाईट वागायचं, वाईट बघायचं, आणि कुणी जर म्हणलं असं कसं काय, कलियुगाचं वार आहे महाराज, काय बोलणार आहे आपण. गाणं बी आलते, देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान.
आणि मग गावामध्ये काही काही म्हातारे असे बसते तंबाखूला पिढी बिघडली हो. गप गप उग. तुझ्या काळात काय सगळी पिढी धड. त्या काळात बी वाईट लोक होते, या काळातही वाईट लोक आहेत आणि पुढच्या काळात हे वाईट लोक. बुरा न देखन मै चला, बुरा न मिलया कोई, खुद के भीतर झाक के देखा, मुझसे बुरियानो कोई. जगामध्ये वाईट शोधायला गेलं तर वाईटच सापडेल ना दादा. आणि वाईट लोक तेव्हा होते, आता येत, उद्याही राहणार. संतांच्या काळातही वाईट लोक होतेच ना. हा, म्हणून लोक. आम्ही एक फार सुंदर वाक्य वाचलं महाराज. तुम्ही लातूरला जर निघाले ना तर अंबाजोगाई लातूरवर एक महापूर नावाचं संस्थान आहे दादा. आणि त्या महापूर नावाच्या संस्थानची टॅगलाईनच आहे. टॅगलाईन कळते ना तुम्हाला? म्हणजे एखादी टॅगलाईन असते ना, एबीपी माझा उघडे डोळे बघा नीट. तसं त्या देवस्थानची टॅगलाईनच आहे. किती सुंदर वाक्य. हे वाक्य जरी तुम्ही कीर्तनातून घेऊन गेलात तरी सार्थकीकरण झालं. ते वाक्य असं आहे की खरं वागणाऱ्या, सत्यानं वागणाऱ्या माणसासाठी आज सुद्धा सतयुगच आहे. आज सुद्धा सतयुगच आहे. कलियुगाचा विचार नाही करायचा. म्हणून कलियुगामध्ये भगवंताचं भजन. बरं, कीर्तन 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 म्हणजे काय? महाराजांना यावं, अभंग घ्यावा, अभंगावर 2 तास बोलावं म्हणजे कीर्तन आहे का? कीर्तनाची साधी व्याख्या सांगितली. मुखी गावे हरीचे गुण, करावे कीर्तन, करावे कीर्तन, करावे कीर्तन, कीर्तन करावे कीर्तन, करावे कीर्तन, कीर्तन करावे कीर्तन, करावे कीर्तन, कीर्तन करावे कीर्तन. मुखी गावे हरीचे गुण, 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 मुखी गावे हरीचे मग काही नोहे बाधा, मग काही नोहे बाधा, मग काही नोहे बाधा, मग काही नोहे बाधा, मग काही नोहे बाधा. आणि हे फक्त बघा बरं. आणि हे ट्राय करायचं असेल तर इथंच करा, घरी जाऊन करताल. त्याला पण इथंच यावं लागतं, तेव्हा ते ताल भरतय महाराज. करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण, मुखानं हरीचे गुण गावे, मुखानं देवाचं नामचिंतन करावं, देवाचं भजन करावं. मग देवाचं भजन केल्यानं काय होईल महाराज? तर देवाचं भजन केलं की तुम्हाला पहिली प्राप्ती होईल. कोणती माहितीये का? पुण्य या गोष्टीची. ऐका, कशाची? पुण्य या गोष्टीची. बरं, इतकं पुण्य प्राप्त होईल, इतकं पुण्य प्राप्त होईल, इतकं पुण्य प्राप्त होईल की पुण्याची गणना पुण्याची गणना, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना. हरि मुखे म्हणा, 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 हे हरि मुखे म्हणा, 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 हरि मुखे म्हणा. पुण्याची गणना,
मध्ये मध्ये त्यांनी वाजविलं बी करून. मला वाट लागलं म्हणावं डीजे एस क्यू हर क्यू झेड क्यू गुलीगत धोकान बुक्कीच. मग घरी गेल्यास लोक म्हणतील कीर्तन झापूक झोपूक झालं. सोडा विषय. पण खरं सांगा बरं पोरो, इमानदारीनं सांगा, डीजे पेक्षा मजा आहे का नाही? अहो डीजे वर काय मजा आहे? कुठलं बी गाणं असो, ढिकचिक 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 ढिकचिक, आणि ते मध्ये मध्ये यो यो हांडी शिंगो. आता आमच्याकडे यो यो कुत्र्याला म्हणतात भाऊ. इथं तसं नाही बाबा. बोलेल याच्यावर पुढं. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. मुखान हरी म्हणा, फक्त हरी म्हणा. प्राप्ती काय महाराज? पुण्याची गणना. गणना होऊ शकत नाही एवढं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. या सगळ्या गोष्टीचा अर्थ एकच आहे. तुम्हाला जर पुण्य प्राप्त करायचं आहे तर त्याच्यासाठी संतांनी पहिला मार्ग सांगितला, तुम्ही देवाचं भजन, देवाचं नामचिंतन करा, देवाचं नामस्मरण करा, देवाच्या भजनामध्ये तल्लीन व्हा. कामात काम म्हणा, सहज म्हणा, कसंही म्हणा, पण देवाचं भजन करा. हा एकच टास्क केला सांगा. हा संतान या पहिल्या पाऱ्यात बाबा, पहिल्या पाऱ्यात, हा पहिल्या पाऱ्यात, या पहिल्या पाऱ्यात, हे पहिल्या पाऱ्यात, हे पहिल्या पाऱ्यात, पहिल्या पाऱ्यात रे बाबा, पहिल्या पाऱ्यात साधू संतांची महामुनी पंडित पाटके या सकळात विनवणे दादानो, हे दादानो, या दादानो. या पहिल्या पाऱ्यात, या पहिल्या पाऱ्यात, पहिल्या पाऱ्यात, या पहिल्या पाऱ्यात, हे पहिल्या पाऱ्यात, या पहिल्या पाऱ्यात, पहिल्या पाऱ्यात, या पहिल्या पाऱ्यात, पहिल्या पाऱ्यात, या पहिल्या पाऱ्यात, पहिल्या 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 पाऱ्यात. या बात. या पहिल्या पाऱ्यात, आमच्याकडे तसं नाही. पहिल्या पाऱ्यात घोरतोय घऱ्यात, त्याला काकड्या लोकन बिघड, काही विषयच राहिला नाही महाराज. असो, एकच सांगितलं, देवाचं भजन करा. वेळ फार कमी राहिला माझ्याकडे. काय करा? देवाचं भजन करा. प्राप्ती काय? पुण्य. तुम्ही देवाचं भजन करा, देवाच्या नामचिंतनामध्ये आयुष्य घालवा, देवाचं भजन करण्यामध्ये व्यस्त व्हा. तुम्हाला प्राप्ती पुण्याची होईल. आणि किती पुण्य भेटल? पुण्याची गणना कोण करी. आणि खरं सांगा बरं, एकच प्रश्न विचारतो, एकच. आपल्या सगळ्यांचा प्रवास सुरू आहे, हा सगळ्यांचा बरं का, परमार्थातला सगळ्यांचा प्रवास सुरू आहे. तुम्ही इथून बसले, तुम्हाला जर कोणी विचारलं का आले कीर्तनात, कशासाठी बसले, काय ऐकताय, काय होणार आहे येणं, का गावात सप्ताह होतोय, तर एखादा माणूस कसाही असू द्या महाराज, त्याला जर विचारलं ना हे का चालू आहे, तर त्याचं उत्तर असतं तेवढंच पुण्य पदरात पडलं तर. आस्तिक माणसाला विचार, मंदिरात जाता, भजन करता, मंदिरात जाता, देवाला पाणी घालता, मंदिरात जाता, दिवाबत्ती करता, मंदिरात जाता, आरती करता, रोज देवाच्या पाया पडता, का जाता, का पाया पडतात, काय तेवढंच पुण्य. सोडा आस्तिक, एखाद्या नास्तिक माणसाला भेटा, जो नास्तिक माणूस देव मानत नाही, धर्म मानत नाही, काहीच मानत नाही. आणि त्या माणसानं मात्र एकच वसा उचललाय. कुठला? लासलगाव मध्ये एखाद्या हॉस्पिटलमध्ये जर एखाद्याला रक्त कमी असेल तर तो माणूस क्षणाचाही विलंब न करता त्याला तिथं रक्ताची पेढी उपलब्ध करतो. एक. जर लासलगाव मध्ये एखादं पेशंट मुक्कामी असेल आणि त्याच्याला जेवणाची व्यवस्था नसेल तर तो इथून निघून त्याला तिथं डब्बा देतो, त्याला जेवू घालतो, त्या पेशंटचं नाव, त्या पेशंटकडे लक्ष देतो. त्याला जर गावात एखाद्या भजन करणाऱ्या माणसानं विचारलं, काय बाबा तुम्ही देव मानित नाहीत, भजन करीत नाहीत, कधी मंदिराकडे येत नाहीत, पण हॉस्पिटलमध्ये मात्र तुमचं नाव असते, रक्तदान मात्र देता, हा रक्तदान मात्र करता, डब्बा मात्र नेऊन देता, कशासाठी करता? तो नास्तिक माणूस सुद्धा सांगतो, हे बघा बाबा, आम्ही नास्तिक माणसं, आमच्या पदरात दुसरं कुठलंच पुण्य नाही, आम्ही रक्तदान करून पुण्य कमवतो. हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे प्रत्येकाची क्रिया, प्रत्येकाची गोष्ट कशाच्या भोवती फिरते? कशाच्या भोवती? पुण्य प्राप्तीसाठी फिरते. साध्या साध्या गोष्टीमध्ये दादा, आता आम्ही एवढं फिरतो, हा आम्ही ते पुण्य कधी कधी लय महाराज अनुभव वेगळे येतात. ते आषाढी आपलं कार्तिकीचा सोहळा होता 11 मागच्या वर्षी,
11 डिसेंबरला ज्ञानोबारांचा समाधी सोहळा होता आणि आमच्या शेजारच्या माणसाची एक मुलगी ह्याच्यात दिलेली त्या कात्रजमध्ये मुलगी दिलेली त्याची आणि त्याची इच्छा होती कात्रजला जायची मुलीला भेटायला. ते 2-4 दिवस माझ्या असं पार्किंग मध्ये बघत होतं गाडी आहे का. 4 दिवसानं माझी गाडी त्याला दिसली. सकाळी आलो घरी. आहेत का महाराज? आई म्हणली आता आलाय झोपलाय. उठवा महाराज. हा समाजदाराला यायला आणि त्यांना काय लागले झोपायला. उठवा. मला आवाज आला. मला वाटलं हे आलंय म्हणजे एखादी तारीख बिरीक असेल आणि मी गडबडीने उठलो. आणि खरं सांगतो आम्ही महाराज लोक तारखेसाठी झोपीतून नाही मेलेले उठतात. मोकळं सांगाय काय मी असा गडबडीनं उठलो. महाराज खाली आलो. राम घातला. राम बसलो. मग ते बोलत महाराज मग सोहळ्याला जायचंय का कार्तिकीच्या? म्हणलं हो जायचंय. कधी जायचंय? म्हणलं 11 तारखेला सोहळा 5 तारखेला वगैरे जावं लागेल. बरं गावाकडून जाणार आहो का तिकडे जाणार आहो? तिकडे म्हणजे कार्यक्रम नाही. म्हणलं गावाकडे येईल थोडं सामान घेऊन जायचंय आणि मग गावातूनच जाईल. बरं एकटेच जाणार आहो का? उताडा आहे कोणी सोबत? म्हणलं उताडा म्हणजे गायक वादक कुणी आहे का? आता हे उताडा आहे. सरळ लोक काय बोलतील सांगता येत नाही महाराज. मी म्हणलं नाही मी आहे ड्रायव्हर आहे एक मित्र आहे आम्ही तिघच आहे. बरं मग गाडीत जागा हो. म्हणलं 7 सीटर गाडी काय अडचण नाही चला. मग एखादं सीट होतंय का ऍडजस्ट? म्हणलं होतंय चला. नाही काय झालं ते कात्रज मध्ये पोरगी दिलेली आहे आणि नातू व्हिडिओ कॉलवर लईच म्हणायलाय बाबा या. मग असं बी इष्टीने गेलो असतो तर फुकटच होतं. काय म्हणलं ते इष्टीने गेलो असतो तर फुकटच होतं. पण तेवढं तुमच्या सोबत आलं तर पुण्याचा प्रवास होतय. कळाले का तुम्हाला? काय म्हणलं ते तेवढंच तुमच्या सोबत आलं तर पुण्याचा प्रवास होतोय. त्याला पुण्याचा करायचा होता पण आमच्या सोबत आल्यामुळे कुठला प्रवास होईल? पुण्याचा प्रवास होईल. म्हणजे मला सांगायचंय काय साध्या व्यावहारिक गोष्टीमध्ये सुद्धा आपण पुण्य प्राप्त होईल हाच डोक्यामध्ये विचार होऊन कृती करतो ना. मग त्या पुण्य प्राप्तीचा पहिला मार्ग सांगितला. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. एक देवाच्या भजनानं पुण्य भेटेल आणि दुसरं तुम्हाला पुण्य भेटणार कशानं? सज्जना
वाजवा वाजवा वाजवा. पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपल्या सगळ्यांना हा अभंग पाठांतराचा आहे महाराज. मी नेहमी सांगत असतो दादा, वारकरी पिंडाच्या प्रत्येक माणसाला हा अभंग बाबा पाठ असला पाहिजे. बरोबर आहे का नाही? आणि ज्याला हा अभंग पाठ नाही तो वारकरी पिंडाचा सगळ्यांच्या पाठांतरातला नित्य नियमाचा अभंग. आणि पूर्वार्धामध्ये पहिल्या चरणाच्या काय म्हणले तुकोबार, पुण्यवंत भावे. पुण्यवंत व्हा, पुण्य कमवा, इतकं पुण्य कमवा, इतकं पुण्य कमवा की पुण्याची गणना. मग पहिला मार्ग सांगितला देवाच्या भजनाचा आणि दुसरा मार्ग सांगितला घेता भावे. प्रश्न पडतो देवाच्या भजनामध्ये सुद्धा पुण्यच आणि संतांच्या भजनामध्येच पुण्य, असं कसं चालेल? एकतर देवाच्या भजनानं पुण्य भेटायला हवं, नाहीतर संतांच्या भजनानं पुण्य भेटावं लागेल. दुसरा दिवस आहे म्हणून संतप प्रकरणातला अभंग आहे, सगळ्यांना ज्ञात ही भूमिका. मग देवाच्या भजनामध्ये पुण्य भेटतं मान्य हो,
पण संतांच्याही भजनामध्ये सज्जनांच्याही भजनामध्ये नाम घेतल्याच्या नंतर पुण्यच प्राप्त होतं असं कसं चालेल? साधक तुकोबारायांना विचारतो, तुकोबाराय एक तर देव नाहीतर संत, या दोन्ही पैकी एक सांगा. दोन्हीही सांगता आणि प्राप्ती मात्र पुण्याची सांगता. अहो एरवी देवाचं भजन केल्यास पुण्य भेटतं, पण आजच्या अभंगामध्ये देवाला स्पर्श नाही, देवाच्या तत्वाला स्पर्श नाही, देवाच्या नामाला स्पर्श नाही, देवाच्या स्वरूपालाही स्पर्श नाही, तरी प्राप्ती मात्र सारखीच सांगितली आहे. असं कसं चालेल? आणि याचं उत्तर आहे, बाकी सगळ्या लोकांसाठी देव आणि संत वेगळे असतील, पण आम्हा वारकऱ्यांसाठी देव आणि संत वेगळे नाहीत. देवते संत, देवते संत. प्रतिमा निमित्त देवते संत, देवते निमित्त त्या प्रतिमा, निमित्त निमित्त प्रतिमा. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव तेच संत, संत देव काही वेगळे? देव भक्त पण तुका म्हणे नाही भिन्न, हे भिन्न नाही, एकच आहे. म्हणून आमच्यासाठी देव जेवढा मोठा आहे ना तेवढेच संत मोठे. जबाबदारपूर्वक बोलू का? आम्हाला देवापेक्षा संत मोठे. बघा पटेल नाही पटेल, फार सुंदर कथा आली बाबा. एकदा देवाला गर्व झाला. कोणाला? कोणाला? ए कोणाला? 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 मग मला सांगा पोरं हो, जर देवाला गर्व होत असेल तर देव देव करणाऱ्याला? अरे देव देव करणारा तर लय हवेत आहे महाराज. देवाला गर्व झाला, म्या बोलविल्या आणि म्या चालविल्या. देवाचा गर्व संतांनी पाहिला. देवाच्या समोर संत जाऊन उभे राहिले. ए देवा, काय बडया मारतो, काय मोठेपणा सांगतो? माझ्या हातात वेद आहे, माझ्या हातात शास्त्र आहे, लक्षात ठेव. आमुचिया भावे तुझे देव हे का विसरू आमच्या भावामुळे तुला मोठेपण आहे. आम्ही नसू ना तर तुला कुणी विचारणार? विचारणार? बघा तुम्ही. आणि जर संत नसते तर आपण देवाला विचारलं असतं, ओळखीला असतं का? हरिपाठ सुरू होतो, हरिपाठाला अभंग सुरू होतो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. आणि हा अभंग म्हणल्या बरोबर तुमच्या डोळ्यासमोर मारुतीराय उभे राहतात. बरोबर आहे का नाही? कोण उभं राहतं? अहो पांडुरंग उभा राहतो ना. कारण संतांनी सांगितलंय, जो विटेवर उभा तो कोण? विठ्ठल. वीचा केला ठोबा म्हणून नाम विठोबा. सोडा की माझे भावंड ही सगळी नाचताय, तिथं उड्या मारतायत. मारायलेत का नाही? काय उड्या बाबा, क्या बात आहे. हे जर कमरेवर हात ठेवून असं उड्या मारायले ना, घरी जाताना लोक काय म्हणतात माहिती का? सेम विठ्ठलावणी उड्या मारू लागली. कोणावणी? आता विठ्ठलाला उड्या मारताना बघितलं का तुम्ही? हा, विठ्ठलाच्या जीवावर आम्ही उड्या मारतो ते तुम्ही पाहता, पण विठ्ठलाला उड्या मारताना बघितलं नाही. पण फक्त कमरेवर हात ठेवून उडी मारली की ती उडी सुद्धा विठ्ठलाची होती. ही संतांची किमया आहे. लक्ष देऊ नये, ही संतांची किमया. संतांनी जसा देव सांगितला तसा देव आपल्या मनामध्ये. आणि संतांनी जर देवाची प्रतिमा अशी लिहिली नसती ना तर ती चित्रकारानं रेखाटली नसती. ही एकच गोष्ट लक्षात ठेवा, हे संतांचं मोठेपण. म्हणून तर सांगितलं, देवपूजा जर करायली ना तर देव सारावे परत संत पूजावे. देवपूजा करत असताल ना, ओय बचत गट. बरं आता ह्यांना काही बोलायचं राहिलं नाही.
ह्या डायरेक्ट मुख्यमंत्र्याच्या लाडकी बहीण झालेल्या आहेत. त्यांना काय बोलायचं आपण गोत्यात. हा माझा एक मित्र मला म्हणला लयच अवघड झालंय म्हणला. का लयच अवघड झालंय म्हणला. का डायरेक्ट मुख्यमंत्र्याची बहीण. अरे तू काळजी करू नको म्हणलं, तू लग्न झाल्यास तू त्यांचा दाजी होशील ना. एवढं काय ताण घ्यायलास तू. पूजा पूजा करता का पूजा हो. घर देवघर आहे का देवघर. हा देवघरात देव आणि सगळे ओळखीचे आहेत का ते महत्वाचे. काही काही देवघरांनी देव एवढे ओळखूचे आहे ना. एकानं मला पाया पडाय नेलं, मला एक देवच ओळखू ना. त्याचं असं ते हेच उडून गेलो होतो कुकू लावू लावू. मी म्हणलं हे कोणता आहे ते म्हणले मलाही माहित नाही. हाय म्हणून आमची हे काय झालंय माहिती का, हे देवपूजा करताना ह्या लय भारी पूजा करायला. असं मंदिरात गेल्या का नाही, मी बारकाईनं ऑब्झर्वेशन केले सुदर्शन महाराज. हे असं गेले का नाही, असं हळदी कुंकू घेतात, असा मंत्र तो कोणता असं टाकतात काय बरोबर. आणि स्वतःला लावायचं असलं का मग स्वतःवर व्यास करावं ना. बरं हा विनोद आहे का सांगा मला. ही वस्तुस्थिती आहे ना. देवाला अर्पण करताना असं. आता श्रावण महिना चालू आहे ना, हे महादेवाच्या मंदिरात बेल अर्पण करते. का बर त्याला आवडतंय ना. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडती बेलाची वाण. लयच भारी टून आहे वाण. आवडती बेलाची वाण. महादेव मला दमान नाही आवडतेत ना, गप घ्यायचे, बोलायचं नाही जास्त. अहो बेल अर्पण करताना मी बघितले रविवारी आपल्या घरातल्या लेकराला म्हणायचं हे जा बरं बेलाचा फाटा आण. काय फाटा तुला मी चॉकलेट देते. हे लेकरू झाडावर चढतंय, फाटा असा कणकण मोडतंय. मग फाटा घेते अशी टुटी आणि मग पुन्हा रात्री मोजीती 108. अहो बेल अर्पण करण्याची विधी अशी आहे की अगोदर बेलाच्या झाडाची पूजा करावी लागते आणि बेलाची परवानगी मागावी लागते की मी तुझं पान तोडू का. विज्ञानात आणि अध्यात्मात हाच फरक आहे. अध्यात्म परवानगी शिवाय पान तोडत नाही आणि विज्ञान परवानगी नाही दिली तरी जेसीबी लावून झाड पाडल्याशिवाय राहत नाही. हा फरक आहे साहेब, त्याला समजेल त्याला. मला हे का सांगायचंय समजून घ्या जरा. हा देवाची पूजा करताना महाराज वाईट वाटतं मला. मंदिराचं जर बांधकाम झालं ना, नवीन मंदिर बांधलं ना, असं भव्य दिव्य मंदिर असतं आणि मंदिराच्या चौकटीवर असा तो गणपती असतो का नाही. 2 वर्षांना जाऊन बघायचं तो गणपती का मसुबाई कळतच नाही. साखर तिथंच, लाह्या तिथंच आणि त्यांना जर नेटवा हा पुजाऱ्याला कशाला ठुलाय, साफ करायला ठुलाय की. लय अवघड झालं. मी पंढरपुरात होतो बाबा चातुर्मासाला कुलकर्णी बाबा पंढरपूरमध्ये बोधी बाबा. आणि कर्म ना गेलं की आम्ही मंदिरात जायचो. कर्म ना गेलं की मन लागना गेलं पर्याय एकच होता, कुठं जायचं मंदिरात जायचं. 4 महिने पंढरपुरात चातुर्मास केला बोधी बाबांकडे. आणि एके दिवशी चातुर्मासामध्ये मी माझ्या डोळ्यानं पाहिलं ते असं लोक कशी विचित्र वागते. दर्शन बारीतून आले का नाही, मंदिरात प्रवेश करता करता पहिलं मंदिर आहे कशाचं, वा वा कानोपात्रेचं मंदिर आहे. आणि कानोपात्रेच्या वर एक झाड आहे. कशाचं झाड आहे ते, कानोपात्रेचं. त्या झाडाचं नावच आहे कानोपात्रेचं झाड. आणि लोक बघा तुम्ही त्या खोडापाशी आले करतीत. अहो आळंदीमध्ये ज्ञानोबारायांची भिंत, काही लोक त्या भिंतीची मातीच घेऊन जाऊ लागली. एक जण भीतीची माती घेतली आणि मला गावाकडून म्हणला आपण माती आणली. मला ज्ञानोबारायांच्या समाधी आपलं ज्ञानोबारायांच्या चालवलेल्या भिंती पुसली. म्हणलं का बरं, आपलं बांधकाम चालू आहे म्हणला, थोडी सिमेंट मध्ये टाकू. अरे तुझ्या बांधकामात चालवलेल्या भिंतीची जर माती टाकली का तू काय बिल्डिंग काय गावात फेऱ्या मारणार आहे का फिरणार आहे काय मला कळतच नाही. पण ते उगच आपलं. थोडं पुढं मी बघितलं ते काही मंडळी आल्या होत्या महाराज, महिला मंडळ, आणि त्यांनी प्रसाद घेतला होता. घडलेली परिस्थिती आहे. असा प्रसाद घेतला होता आणि त्या प्रसादामध्ये ते जे पेढा होता का नाही, त्या पेढ्यामध्ये एक काळं काहीतरी होतं, काळं. मग त्या महिलेनं विचार केला की हे काळं काही प्रसादाचं नाही, हे काढलं पाहिजे. तिनं असं काढलं आणि तिला पुसायला काहीच जागा नव्हती. मग एक खांब होता, हिनं खांबाला असं ते लावलं, खांबाला असं लावलं. आणि हे बघितलं मागची म्हणजे देवाला जायच्या अगोदर इथं पेढा खाऊ घालावं लागते. तिनं पेढा काढला, तिनं खांब्याला लावला.
तिच्या मागची न बघ. मधल्या लॉकडाऊनच्या काळात मंदिर कमी होतं तर असं छन्नी हातोड्यानं पिढे काढलेत असे खांब्यातले. एक जण तर ते खांब्यावर नाग होता, नाग असा, आणि एका माय माऊलीने त्या नागाच्या तोंडात पेढा टाकला असा. मी म्हणलं काकू कस काय जिता खाऊ देत नाही, जित्या सापाच्या तोंडात कसं टाकायचं? मग आपलं हेच प्रतीक म्हणून. जरा सुधरा, जरा सुधरा. परमार्थामध्ये जे करायचंय ना ते व्यवस्थित करा, याच्यासाठी हे सांगणं आहे विठ्ठल. हो म्हणून ऐका, देव मोठे की संत मोठे प्रश्न पडतो. देव मोठाच आहे हो, पण देवापेक्षा काकणभर संत मोठे. म्हणून संतांचं भजन प्राप्ती काय? तुम्हाला पुण्य प्राप्त. देवापेक्षा संत मोठे कितीतरी प्रमाणानं सिद्ध होतं. आपल्या सगळ्यांनी रामायण ऐकलंय, रामायण सगळ्यांना माहिती आहे, रामायण सगळ्यांना माहिती. हल्ली तर रामायण इतकं इतकं आवडायला लागले लोकांना. वा वा, बघा ना बाबांच्या ढेरीवर आहे जय श्रीराम. आपण डायरेक्ट रामावर हात फिरवतो. वा वा, क्या बात है बाबा, जय श्रीराम. आणि हल्ली एक वाक्य सांगू का, फार काही काही गोष्टी मजेशीर असतात. 22 जानेवारीला मंदिराचा कार्यक्रम झाला आणि सगळीकडे आनंद झाला. मला एकानं फोन केला, तो म्हणला रामनवमी ते हनुमान जयंती आपला सप्ताह असतो, मग या वर्षी गावात रामायण करावं अशी इच्छा आहे, तुम्ही करता का? म्हणलं नाही, मी कथा करत नाही. नाही तुमच्या ओळखीचा एखादा महाराज द्या. मी आपलं बजेट काढायचं म्हणून म्हणलं कोण देणार आहे? ते म्हणलं नाही नाही नाही, या वर्षी रामायणाचार्याची सगळी सौजन्य कोण घेणार आहे? मी देणार आहे. रामकथा मी वैयक्तिक ठेवणार आहे. मी म्हणलं एवढा आनंद कस काय, कशामुळे ठेवताय? तो म्हणला काही नाही, 25 वर्ष झालं भावासोबत केस चालू होती, निकाल आपल्या बाजूने लागलाय महाराज, त्यामुळे यंदा आपल्याला रामायण करायचंय. हाय का जागे तुम्ही? काय म्हणला तो? 25 वर्ष झालं भावासोबत केस चालू होती, निकाल आपल्या बाजूने लागलाय, म्हणून आपल्याला रामायण करायचंय. त्याला म्हणलं येड्या, प्रभू रामचंद्र एक बाणी आहेत, पण वरून 2 बाण सुटतील, एक तुला आणि एक मला. प्रकरण लय लांबचं नाही, रामाकडे प्रकरण जायच्या अगोदर ह्या बाबाकडे प्रकरण जाईल, हनुमंतरायाकडं. आणि हनुमंतराय गद्यानं आपल्या दोन्ही गद्याला हाणतील. तू काय सोपं समजायला का? भावासोबत केस जिंकलाय म्हणून रामायण करतो. सगळं अवघड आहे दादा, फार फार. रामायण सगळ्याला माहिती आहे. त्या रामायणामध्ये ना किती सुंदर कथा बघायला. रावणानं सीतेला घेऊन गेला. रावण सीतेला, आपला विषय चालू आहे देव मोठे की संत मोठे, फक्त एवढं बोलू आणि थांब. रावण सीतेला घेऊन गेला. रावणानं सीतेला अशोक वाटिकेमध्ये ठेवलं. दादा ऐका बरं, रावणानं सीतेला अशोक वाटिकेमध्ये ठेवलं. शेवटी प्रभू रामचंद्र समुद्र पार करून इकडे आले, लंकेत आले, युद्ध सुरू झालं. रोज रावणाच्या कुळातला एक एक जण मरण पावायला लागला. आणि आदल्या रात्री म्हणजे कधी? दुसऱ्या दिवशी रावण मरणार आहे त्याच्या आदल्या रात्री रावणाची पत्नी आहे, तिचं नाव आहे मंदोदरी. मंद उदरी, ती मंदोदरी. मंद उदरी म्हणजे जिचं पोट लहान आहे. पोट लहान आहे म्हणजे असं नाही, जिच्या अपेक्षा कमी आहेत ती मंदोदरी. जिच्या अपेक्षा कमी आहेत ती मंदोदरी. ती मंदोदरी म्हणते, स्वामी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. विचार ना. अहो तुम्ही सीतेचं हरण केलं. हो. अहो सीता म्हणजे जगन्माता. हो. तुम्ही तिचं हरण केलं. हो. कस काय तुमच्या लक्षात आलं नाही का? रावण म्हणतो, मंदोदरी मी चुकलो हे मला मान्य आहे, पण जेव्हा मी हे कृत्य केलं ना तेव्हा माझा काम, क्रोध, अहंकार जागा झाला होता आणि त्याच्या आहारी जाऊन मी हे काम केलं. बरं चला पुढं. मंदोदरी म्हणते, तुमच्या लक्षात आलंय ना? आलंय ना लक्षात. उद्या सीता देऊन टाका ना. कशाला हा नरसंहार? कशासाठी हे सगळं सुरू आहे? रावण म्हणला, नाही नाही नाही, आपण राक्षस कुळात ते, पुन्हा इथं युद्ध होईल आणि पुन्हा कुणीतरी माझा अंत करेल, पण रामाच्या हाताने अंत झाला तर सद्गती प्राप्त होईल, हा रावणाचा विचार आहे. चला पुढं. मंदोदरी म्हणते, मी एक विचारू का? विचार ना. तुम्ही सीते मातेला आणाय गेले तेव्हा कोणाचं रूप घेऊन गेले होते? तर रावणानं सांगितलं, अगं मी साधूचं रूप घेऊन गेलो होतो, भगव वेश धारण करून गेलो होतो. सीतेनं तुम्हाला ओळखलं का? रावण म्हणला, नाही ओळखला. आता सीता माता काय साध्या आहेत का? सीता माते इतकं विद्वान कोण आहे? सीता माते इतकं शौर्यवान कोण आहे? बलवान कोण आहे? पण सीता मातेनं रावणाला ओळखलं? सीता मातेनं रावणाला ओळखलं नाही. म्हणजे ढोंगी साधूला देव ओळखू शकत नाही तर माणसाचं काय? ढोंगी साधूला देव ओळखू शकत नाही तर माणसाचं काय? माणसं कधी ओळखीत येत माहिती का? चुना लावून गेल्यास. आता काय हे बी मोकळं सांगायची गरज नाही, ज्याला लक्षात आलं त्याला आलं. चला पुढं. मंदोदरी म्हणते, स्वामी जर तुम्ही सीतेला आणायला साधूचं सोंग घेऊन जाऊ शकता तर अशोक वाटिकेमध्ये ठेवलेली सीता प्राप्त होरायला रामाचं सोंग घेऊन का जात नाहीत? तुम्ही रामाचं सोंग घेऊन जर सीतेसमोर गेले असते ना तर सीता तुम्हाला प्राप्त झाली असती. हो
काय गोड कथा भाग आहे महाराज, किती गोड कथा. रावण हसायला लागला. मंदोदरी म्हणते हे पा, हा संवाद मंदोदरीचा आणि रावणाचा आहे, म्हणजे नवरा बायकोचा संवाद आहे बरं का. आणि मी असं सांगत असतो, जगातलं सगळ्यात सुंदर नातं नवरा बायकोचं नातं आहे बरं का महाराज. आता लोक बायकोवर विनोद करतात, पण ज्यांना बायकोच भेटना त्यांचा किती मोठा विनोद आहे हे काय आपल्याला वेगळं सांगायची गरज. आता माझ्या मोबाईल मध्ये 350 बायोडाटे. त्या पुण्याच्या एका पोराचं पोस्टर व्हायरल झालं. ते पोरग म्हणलं आंधळी चलल, बहिरी चलल, नकटी चलल, बुटकी चलल, काळी चलल, फक्त पोरगी जिती पाहिजे, माझं लग्न झालं पाहिजे, फक्त एवढी माझी इच्छा आहे. सध्या परिस्थिती फार असो, चला पुढं चला पुढं. ऐका ना, रावणाला मंदोदरी म्हणते तुम्ही रामाचं रूप घेऊन गेले असते तर सीता तुम्हाला प्राप्त झाली असती. रावण हसायला लागला आणि रावण म्हणतो तुला काय वाटतं मी हा प्रयत्न केला नसेल. आता मंदोदरी म्हणते म्हणजे तुम्ही रामाचं सोंग घेऊन सीतेपर्यंत गेलात तरी तुम्हाला सीता प्राप्त झाली नाही. आणि रावण म्हणतो मंदोदरी, ऐका बरं, रावण म्हणतो मंदोदरी अगर रामाचं सोंग घेतल्याच्या नंतर सीता मला प्राप्त होणं हा फार पुढचा विषय राहिला. मी रामाचं सोंग घेतलं आणि माझी सीतेबद्दलची आसक्तीच गळून पडाली, याला राम म्हणतात. राम राम झालं की सीतेबद्दलची आसक्ती संपत, रामाचा सोंग काम संपत. क्या बात. आणि आता संतांवर येतो. 90च्या दशकात तुकाराम महाराजांवर एक चित्रपट आला होता बघा, ब्लॅक अँड व्हाईट मूवी होता तो. आणि त्या चित्रपटामध्ये तुकाराम महाराजांची भूमिका ज्यांनी केली ना दादा, त्या ऍक्टरचं नाव आहे विष्णुपंत पागनीस. आपल्याला माहित असेल, विष्णुपंत पागनीसांनी तुकाराम महाराजांची ऍक्टिंग केली. काय केली? ऍक्टिंग केली म्हणजे सोंग केलं. काय केलं? सोंग. चित्रपटाचं शूटिंग झालं, अभिनय केला, चित्रपटाचं शूटिंग झालं, चित्रपट एडिट झाला, चित्रपट रिलीज झाला, चित्रपटानं प्रचंड पैसा कमवला. आणि चित्रपटाचे दिग्दर्शक पैशानं भरलेली बॅग घेऊन जेव्हा भेटायला आले ना विष्णुपंत पागनीसांना, विष्णुपंत पागनीस निवांत घरामध्ये गाथेचं पारायण करत बसलेत, एकमेकाला रामराम घातला, बैठकीमध्ये बसले आणि डायरेक्टर बोलायला लागले की तुम्ही फार छान अभिनय केलाय, मला तुम्हाला घेऊन दुसरे 2 चित्रपट करायचेत आणि त्या चित्रपटाचा लीड आणि मेन रोल तुम्हीच प्ले करणार, तुम्हीच त्याच्यामध्ये अभिनय करणार. मी हे कॉन्ट्रॅक्ट लेटर घेऊन आलोय, याच्यावर साईन करा, तुमचं काय अमाऊंट पेमेंट आहे ते सांगा, हे अगोदरच्या पैसे सगळे घेऊन जा. हे सगळं बोलत असताना विष्णुपंत पागनीस शांतपणे उत्तर देत आहेत. ऐका ना, आता तुम्ही दुसरा कोणीतरी अभिनेता बघा, तुम्ही दुसरा कोणीतरी अभिनेता बघा. आणि डायरेक्टर म्हणताय असं का म्हणताय, तुम्ही छान अभिनय करता, तुकाराम महाराज किती सुंदर, तुम्ही किती सुंदर तुकारामांचा अभिनय केला. आणि विष्णुपंत पागनीस म्हणतात मी तुकाराम वाचलेला आणि रुपेरी पडद्यावर काही क्षण जगलेला माणूस आहे. नीट ऐका बरं, मी तुकाराम वाचलेला आणि काही क्षण रुपेरी पडद्यावर जगलेला माणूस आहे. तुमच्या चित्रपट सृष्टीतच नाही, आता मला या संसार सृष्टीतच स्वारस्य राहिलं नाही. सज्जन हो, रामाचं सोंग घेतलं तर एका सीतेची आसक्ती संपते आणि तुकारामाचं सोंग घेतलं ना संसारावरचीच आसक्ती संपते. याला म्हणतात मोठेपण. म्हणून तुम्ही संतांचं भजन करा, घेता सज्जनांची नावे आणि काय भेटल? पुण्य. खरं तर प्रश्न पडतो महाराज, हे पुण्य कुठं उपयोगाला येतो बुवा? कुठं उपयोगाला येतो बाबा? हे पुण्य कुठं उपयोगाला येतो? हा, किराणा भरला आणि दुकानदारानं पट्टी हातात दिली आणि हे म्हणला हेपा माझ्याकडे काही पैसे नाहीत पण सप्त्याचं माझ्याकडे पुण्य आहे, पुण्य घ्या आणि काय द्या? किराणा द्या. जमल का? आणि हा जर व्यवहार जमला तर मला निघताना काय म्हणतील? मला निघताना काय म्हणतील? सत्याचं पुण्य घ्या निरोप. अहो हे पुण्य उपयोगाला कुठे येतं? प्रश्न पडतो ना दादा. अहो हे पुण्य बाबा सांगतायत खालून, इथं नाही उपयोगाला येत, हे पुण्य तिथं उपयोगाला येत. खरं तर संतांनी म्हणाय पाहिजे होतं पासुनिया सोडविलयमा पासुनिया सोडविलयमा पासुनिया सोडविलयमा करा हरी भक्ती परलोकी येईलमा सोडविलयमा पासुनिया सोडविलयमा पासुनिया सोडविलयमा पासुनिया हे करा हरी भक्ती परलोकी येईलमा
परलोकी येईल कामा. साधी गोष्ट नाही, इथं नाही उपयोगाला येत. खरं तर संतांनी म्हणाय पाहिजे होतं, धनवंत व्हावे, पदवंत व्हावे, सत्तावंत व्हावे, संपत्तीवंत व्हावे. सांगायची सुद्धा गरज पडली नसती. पण हे पुण्य नावाची गोष्ट आहे ना, पुण्याशिवाय काहीच नाही हो दादा. आमचे दादा इतका सुंदर पखवाज वाजवत आहेत. आमचे सुदर्शन दादा, कार्तिक दादा, पखवाजावर असं बोट जरी टाकलं ना तरी बोल निघतो. तुम्ही आम्ही पखवाजावर बोट टाकल्यास बोल निघतो का? शाई निघती, शाई निघती, पण बोल निघत. कशामुळे होतं हे? गुरुवर्यांच्या मुखातलं वाक्य आहे, पखवाजाची साधना करणारा साधक पखवाजाच्या माध्यमातून ताल माधुर्याचं प्रगटीकरण करत असताना नादब्रह्माला प्रसन्न करतोच, पण तत्पूर्वी त्याच्यावर भगवान पांडुरंग परमात्म्याचा आशीर्वाद असावा लागतो. तेव्हा त्या चमड्यातून सुद्धा मृदंगातून बोल पांडुरंग पांडुरंग निघतो. साधी गोष्ट नाही दादा. हे दादा गातायत, आम्ही बोलतोय, हे सगळं चालू आहे. दादा मी आता अमोलबुवा मुंबईला गेलो होतो कार्यक्रमाला, आणि मुंबईमध्ये माझा एक मित्र आहे, ती महाराष्ट्राची हास्य जत्रा नावाची सिरियल तुम्ही पाहत असा, तो लिहिणारा माझा मित्र आहे. आणि त्याच्यासोबत तो माझ्या कीर्तनाला आला, आणि कीर्तनाला आल्याच्या नंतर त्याने मला प्रश्न विचारला. आता मी माझ्या PhDच्या प्रबंधामध्ये हा विषय घेतोय, मुद्दामहून संप्रदायासाठी. कारण दादा तो मला म्हणला, दादा का रे, तुझ्या कीर्तनाची स्क्रिप्ट अगोदर गायकांना दिलेली असते का? तुझी पखवाजाची एखादी रंगीत तालीम झालेली असते का? मी म्हणलं नाही. मग तू बोलत असताना डाव्या हाताला उभा असणारा गायक मधीच काहीतरी बोलतो, मधीच काहीतरी गातो, तू बोलत असलेला संदर्भ पकडून तू त्याला थांबवत नाहीस, उलट त्याच्यावर तू भाष्य करतोस. हे त्याला तू सांगितलं नसतंस तरी तो म्हणतो, आणि हे तुमचं सूत्र जुळून येतं. म्हणलं तुला म्हणायचंय काय? तो म्हणला, आम्ही एखादी जर गोष्ट लिहायची म्हटली, कंप्लीट करायची म्हटली, एखादं स्किट, एखादं प्रहसन करायचं म्हणलं ना, तर ते अगोदर लिहावं लागतं, ते डायलॉग पाठ करावे लागतात, त्याची प्रॅक्टिस करावी लागते. डायलॉग डिलिव्हरी कशी असावी, रिॲक्शन ऍक्शन कशी असावी, म्युझिक बीट कशी असावे, हसायचं कसं, कुठं हसायचं, पॉज कुठं घ्यायचा, पॉज घेतल्याच्या नंतर काय एक्सप्रेशन द्यायचे, या सगळ्या गोष्टीची रंगीत तालीम करतो. शूट करतो, शूट मध्ये कितीतरी रिटेक करतो, रिटेक झाल्याच्या नंतर एडिट करतो, एडिट करून भाग टेलिकास्ट करतो, आणि टेलिकास्ट झालेला भाग घरात बसून माणसं बघतात आणि मग हसतात. 10 मिनिटासाठी आम्हाला एवढा अट्टहास करावा लागतो. नेमकं तुमचं हे सूत्र जुळून कुठून येतं? एक. आणि त्यानं दुसरा प्रश्न मला विचारला, 3 दिवस झालं कीर्तन ऐकतोय, ते गायक काय म्हणत होता हे काय आपल्याला कळलं? उगत तुम्ही म्हणले म्हणून आम्ही टाळ्या वाजवल्या. तुमचं तुम्हालाच कळत होतं. वाह क्या बात है, क्या बात है. तुम्ही क्या बात है म्हणल्यास आम्ही मनातल्या मनात म्हणायचो, नेमकं क्या बात है, नेमकं बात है क्या, जो इतना क्या बात है कर रहे हैं. प्रश्न पडतो ना. ऐका ना, याला पण फार गोड उत्तर आहे. चालू कीर्तनात कोणतं प्रमाण कुठं द्यायचं, कसं द्यायचं, कुठल्या पट्टीत, कुठल्या रागात, कुठल्या सुरात द्यायचं, रागात द्यायचं का रागात द्यायचं. ऐका बरं दादा, प्रमाण कसं म्हणायचं, हे प्रमाण म्हणायला, म्हणलेलं प्रमाण कानात जायला, कानातून मेंदूत जायला, मेंदूतून हृदयात यायला, आणि त्या प्रमाणाचा भाव चेहऱ्यावर उमटायला अनंत जन्माचं पुण्य पदरात असावं लागतं, तेव्हा होतं, नाहीतर होत नाही. ये रगबालाचे कामनो, ये रगबालाचे कामनो, तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे म्हणजे हे बी लय मोठा घोटाळा झालाय. पाहिजे जातीचे म्हणजे आमच्या जातीचे पाहिजे. गप बाबा, बरोबर आहे का नाही? जातीचे म्हणजे निष्ठा. आता आमच्यात बी लय मजा आहे हो. आमच्यामध्ये काय रिटायर झाला आणि भजनात आला, लय खोळंबा. रिटायर होऊन भजनात आला का नाही, त्याला रूप पाहता लोचनी येत नाही, काकडा येत नाही, हरिपाठ येत नाही, नियमाचे अभंग येत नाही. ते फक्त रात्री 1:30 वाजता गवळण म्हणते, राधे चल म्या गावाला जाऊ, फक्त गवळण. काय म्हणते, ते गवळण स्पेशलिस्ट महाराज आहे. आणि सार गोकुळ फिरून 1:30 वाजता. किती वाजता? अरे इष्टी तर भेटाव. त्याचे पुढचे बी कडवे असे आहेत, हाय वसुदेव माझा पिता, हाय देव की. मला कळलंच नाही गवळण आहे का राशन कार्डचं मागलं पान.
त्याच्यावर नाव बरं. हे नाथ बाबाचं आहे का महाराज? हे नाथ बाबा हे क्षेपक आहे ना, ते लवकर पाठ होते, लवकर पाठ होते. गुरुवारी यांच्या मुखातलं वाक्य आहे महाराज. माझा तेवढा अधिकार नाही, पण गुरुवारी असं म्हणायचे क्षेपक पाठ व्हायला बुद्धी लागते आणि संतांचं वचन पाठ करायला पुण्याही लागते, तेव्हा होतं, नाहीतर होत नाही. हे आम्ही फिरतो ना उगच नाही. जन्मो जन्मी बहु पुण्य केले जन्मो जन्मी बहु पुण्य जन्मो जन्मी जन्मो जन्मी बहु पुण्य केले जन्मो जन्मी जन्म जन्म तेव्हा विठ्ठल कृपा केली कृपा केली कृपा केली जन्मो जन्मी बहु पुण्य केले जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मो जन्मी तेव्हा या विठ्ठल कृपा के केव्हा जन्मो जन्मिया एक नाही बहुत सुकृताची अनंत जन्माचे सुकृत पदरी पुण्य हे सगळं पुण्य पुण्य फळले बहुता दिवसा तिळ तिळ पुण्य साचा पडी सगळ्यांना पाठ. हे सगळं होण्यासाठी काय लागतं महाराज? पुण्य लागतं. म्हणून पुण्य कमवा. धन काय हो? धनाला मर्यादा आहे, धनाला मर्यादा आहे. आपल्या लहानपणीचे 4 आणि 8 आणि आता चाललेत का 10 पैसे सोडा हो. मध्यरात्री घोषणा झाली कल 500 और 1000 के नो महज कागज का तुकडा बन जाएंगे. 10 मिनिटात तुकडे झाले. त्या काळात बी सज्जन लोक होते. नोटाबंदीच्या काळात सज्जन लोक होते. 500ला 400 द्यायचे होते ना, सज्जन लोक होते ना महाराज. त्या काळातही सज्जन लोक असो. ह्या धनाला मर्यादा आहे दादा. देशाची मर्यादा आहे, काळाची मर्यादा आहे. बाहेर देशामध्ये भारतातला रुपया चालत नाही, करन्सी चेंज करून घ्यावी लागते. पण पुण्याला तसं नाही. पुण्य सगळीकडे चालतं, कुठेही जा पुण्य चालतं. म्हणून पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. हा महालाभ आहे, फुकट आहे आणि मी तो घेणार, 100% घेणार. मी माझा तोटा करून घेणार नाही. आणखीन काय? विश्रांतीचा ठाव पायी संतांची अभाव. विश्रांती खरी कुठं आहे? संतांच्या पायापाशी आहे. फार मोठं चिंतन आहे. पण माझा वेळ संपलेला आहे दादा. वेळेची मर्यादा आहे आणि वेळेच्या मर्यादेमुळे थांबणं सुद्धा माणसाचं काम आहे. आम्हाला ठेपा पाहिजे, आम्हाला विसावा पाहिजे. विसावा कुठं आहे? तर विश्रांतीचा ठाव कुठं? पायी संतांची भाव. संतांच्या पायापाशी कशामुळं? कारण संतांच्या पायापाशी हरी प्राप्तीसी धरावे संतांचे ते. संतांच्या पायापाशी कोण आहे? हरी आहे. आणि जिथं हरी आहे ना तिथं खरा विसावा आहे. आलो निजाच्या माहेरान भेटी रखुमाईच्या. कशासाठी? आता निश्चिंतीने विठ्ठलिया धावा तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा. तर विसावा पंढरपुरात आहे. जर विसावा देवापाशी आहे आणि तो देव संतांच्या पायापाशी असेल, संतांच्या चरणाची प्राप्ती केली की देव प्राप्त होत असेल, तर विश्रांतीचा ठाव पायी संतांची अभाव निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई.
रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई चला 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 जय जय विठ्ठल रखुमाई हरी विठ्ठल रखुमाई जय जय 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 विठ्ठल रखुमाई हे विठ्ठल रखुमाई कुंडली कवरदा हरी विठ्ठल देव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु महाराज की भगवान पुण्यवंत भावी गीता सज्जनांची नावे निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संतांची अभाव निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी महाराज वेळेच्या मर्यादेमुळे मला थांबावं लागतंय जगलो वाचलो तर अभंगाचा हाच भावार्थ घेऊन जर वाटलंच या लोकांना हे चांगलं बोलतंय तर मी पुन्हा येईन एकटा नाही आलो तर एक दोघं घेऊन येईल काहीच नाही जमलं तर एका खुर्चीवर दोघाला बसवी येईल आपण मला बोलवलं त्याबद्दल आपले आभार सज्जन हो दुसरा दिवस आहे सप्ताहाचा आनंदामध्ये सप्ताह करा पहिला दिवस काय दुसरा दिवस काय आणि शेवटचा दिवस काय सप्ताहामध्ये सगळे सारखेच दिवस महाराज फक्त आपल्या मनाचे गैरसमज दुसऱ्या 2-3 दिवसात पहिल्या काही मजा नसते गप तुला वेळ नाही ते सांग ना लोक उभं बिलं फाडीत कशी बी महाराज तसं करू नका इकडे या दुसरं चांगलं वागा माणसासोबत माणसासारखं राहा मग अशी पोरं म्हणले माणसाने माणसाशी माणसासम वागणे एक जण म्हणलं मग मी काय माणसासारखा नाही का तू दिसाय माणसासारखा आपण माणूस आहोत पण माणूस आहोत का याचा विचार करा दादा प्रत्येकानं आहे प्रत्येकानं लक्ष द्या आई बापाला जपा मला कालची गोष्ट मला कळाली सोपान दादा माझ्याबद्दल बोलले महाराज मी मूळचा व्याख्याता आहे सगळ्यांना माहिती आहे युट्यूबला माझं नाव टाकलं तर माझे लाखो व्हिडिओ निस्ते व्याख्यानाचे येतात आता इथं मोहाडीला व्याख्यानाला आलो पिंपळगाव बसवंतला येऊन गेलो विंचूरला येऊन गेलो निफाड लासलगावच्या जवळ येऊन गेलो सगळीकडे आलो व्याख्यानाच्या निमित्ताने पण मी आता कीर्तनाच्या एक क्षेत्रात सुदर्शन दादा आपली दुसरी तिसरी भेट आहे हा या मंडळींची भेट होत राहते सारखी आणि या क्षेत्रात पण आलो महाराज मी त्याचं कारण सांगू का दादा व्याख्यानानं माझं पोट भरतं पण कीर्तनानं माझं मन भरतं म्हणून मी कीर्तनात आहे बरं प्रामाणिकपणे सांग अहो व्याख्यानामध्ये फार 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 मला लोक बोलत पण मी कीर्तनात आवडीनं जातो आवडीनं कारण मला कीर्तन करावं वाटतं त्याचं कारण आहे मी नेहमी सांगतो कॉलेजला जाणं जीन्स आणि मी शिकलेला महाराज आहे बरं हे लक्षात ठेवा मी BA केलंय MA केलंय MPhil केलंय आणि सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये मी PhD करतोय PhD करत करत मी कीर्तन करतोय म्हणजे ह्यांना काय एवढाच आपलं तिकडं पण अकॅडमिकली पण स्ट्रॉंग आहे आणि मी जी PhD करतोय ना बाबा त्याला केंद्राची फेलोशिप आहे म्हणजे चांगल्याच क्वालिटीत करतोय पण तरी याचा पाईक आहे का कॉलेजला जाणं जीन्स पॅन्ट घालणं टी-शर्ट घालणं आणि मॉडर्न टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेणं ही अविनाश भारतीची गरज आहे पण पारंपरिक धोतर नेसून पारंपरिक पोशाखात येऊन वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करणं अविनाश भारतीचं कर्तव्य आहे गरज आणि कर्तव्य आपल्याला कळायला